मागच्या वेळी लाडक्या बहिणींना KYC करायला सांगितलं होतं, तर भरपूर बहिणींनी केली, भरपूर बहिणींनी नाही केली. ज्यांनी नाही केली त्यांचा हप्ता थांबवण्यात आला आणि ज्यांनी KYC केले त्यांचा हप्ता चालू झाला. परंतु त्या बहिणींमध्ये काही बहिणींचा हप्ता पण थांबला. कशामुळे? कारण त्यांनी KYCमध्ये चूक केली होती, त्यामुळे त्यांना दुरुस्तीचा ऑप्शन पुन्हा देण्यात आला. आणि ज्यांनी आता दुरुस्ती केली आहे त्यांचे 3 महिन्याचे 4,500 रुपये बाकी असतील किंवा 4 महिन्याचे 6,000 रुपये बाकी असतील, तर ते हप्ते देखील त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. ओके, ही सर्वात महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींसाठी. हे बघा, तुम्ही KYC दुरुस्ती केली असेल ना बहिणींनो, तर तुमचे जेवढे पण मागील थांबलेले हप्ते आहेत ते सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशी माहिती मिळत आहे. आणि ते हप्ते लवकरच तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही जी वाट बघत आहेत हप्त्याची, तर तुम्ही आता जेवढी वाट बघत आहेत तर तुम्हाला आता वाट बघण्याची गरज नाही, कारण लवकरात लवकर हप्ता तुमच्या खात्यामध्ये वाटप केला जाणार आहे. ओके, ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती लाडक्या बहिणींसाठी.